उल्हासनगर शहरातील 31 घरं आणि मशिदीविरोधात महानगरपालिकेनं काढलेल्या नोटिशीच्या विरोधात आज वंचित बहुजन आघाडीनं महानगरपालिकेसमोर जोरदार आंदोलन केलं। या आंदोलनात वंचितचे नेते सुजात आंबेडकर देखील सहभागी झाले होते। उल्हासनगर महापालिकेनं शहरातील 31 घरं आणि एका मशिदीला बेकायदेशीर बांधकामाची नोटीस बजावली होती। या नोटिशीच्या विरोधात वंचित बहुजन आघाडीनं आज महानगरपालिकेच्या मुख्यालयासमोर जन आक्रोश आंदोलन केलं। बड़े झोलर बेटे हैं भाई, बड़े झोलर बेटे हैं भाई, बड़े सेलर बेटे हैं भाई। पुण्यात भाजप विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस असा जोरदार सामना रंगलाय। अजित पवारांच्या राष्ट्रवादीचं भाजप विरुद्ध आंदोलन सुरू आहे। भाजपनं राष्ट्रवादीचा निधी रोखल्यानं राष्ट्रवादी आक्रमक झाली। संविधान घेऊन राष्ट्रवादीचे नेते आणि नगरसेवक या आंदोलनात सहभागी झाले। आंबेडकर साहेब म्हणत असतील की 100 कोटीचा निधी त्यांनी दिलेला आहे, याची शहानिशा होई, परंतु त्याचा अर्थ असा होत नाही की जो आपल्या नगरसेवकांनी नागरिकांच्या विनंतीला मान देऊन सह्याद्रीतला निधी वर्ग करावा असा कुठं कायद्यामध्ये तरतूद नाहीये। महाराष्ट्रभर याचे पडसाद उमटतील असं तुम्ही आपल्या आयुक्तांना म्हटलात। छत्रपती शिवाजी 100% आम्ही या ठिकाणी भूमिका काय आक्रमक असणार आहे? या ठिकाणी अजितदादांचे आम्ही कार्यकर्ते आहोत। संयमाने काम करणं आणि विकास कामांवरती लक्ष देणं हा दादांनी आम्हाला शिकवलेलं आहे। जरी आज त्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाचा निधी शून्य केला असेल तरी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आणि शिवप्रेमी यांच्या माध्यमातून ते स्मारक आम्ही पूर्ण करू अशी आम्ही या ठिकाणी शिवप्रेमींना शब्द देतो। आयुक्तांना आज आम्ही विनंती पत्र दिलेलं आहे की जे कायद्याला धरून न धरता मान्य करता या ठिकाणी त्यांनी वर्गीकरण मान्य केलंय ते आपण विखंडित करावं, जेणेकरून त्या भागामध्ये विकास कामं करण्याला मदत होईल। हा वाद जो आहे तो उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आणि मुख्यमंत्र्यांनी केलेली आहे। आता भाजपाने असं म्हटलंय की देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केल्याने हे सगळं घडलं। आता याचा वाद जो आहे तो याच्या अगोदर पण तुम्ही पाहिलं असेल, स्वर्गीय अजितदादांवरती अनेक आरोप झाले, अनेक त्यांच्यावरती चौकशा लावल्या, पण त्यांनी कुठेही या ठिकाणी अशा पद्धतीने व्यक्त झाले नाही। कोणाचा निधी या ठिकाणी त्यांनी शून्य केला नाही। त्या भागातल्या नागरिकांना त्यांनी कुठं वेठीस धरलं नाही। मग आज या पद्धतीने त्यांनी वागलेत तर आम्ही त्या पद्धतीने वागणार नाही। जरी आमच्याकडे डीपीडीसी असू, झेडपी असू, त्यांच्याही सभासदांना किंवा त्या भागातील नागरिकांसाठी त्या सभासदांना आम्ही सेम निधी देऊ एवढी तुम्हाला बोलतो। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं शिष्टमंडळ आम्ही आयुक्तांची आता भेट घेतलेली आहे। आयुक्तांना आम्ही वस्तुस्थिती सांगून ज्या प्रभागांमधला निधी त्या ठिकाणी भारतीय जनता पक्षाने त्या ठिकाणी बहुमताच्या जोरावर, पाशिमी बहुमताच्या जोरावर रद्द करण्याचा निर्णय घेतलेला आहे। तो ठरावाची अंमलबजावणी करू नये आणि त्याचबरोबर हा ठराव कलम मुंबई प्रांतिक नियम 451 खाली हा ठराव निरस्त करण्याकरता राज्य सरकारकडे पाठवावा अशी आणि तो आयुक्तांनी सुमोठा पाठवावा अशी आम्ही त्या ठिकाणी आयुक्तांना विनंती केलेली आहे।